नमस्कार मंडळी, मी प्रथमेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये. आपण आत्ता आहोत हैदराबादमध्ये आणि आपण निघालो आहोत पंढरपूरसाठी. तर हैदराबाद ते पंढरपूर जवळपास एक अंतर आहे 370 किलोमीटर. तर आता वाजले आहेत सकाळचे 6:15 झाले आहेत आणि बघू आता आपण कधीपर्यंत पोहोचतो. 6-6.25 तास दाखवत आहे जवळपास. तर लेट्स सी. आता सकाळची वेळ आहे तरी बऱ्यापैकी गाड्या आहेत रस्त्यावर. असं काही नाही आहे की अगदीच मोकळा आहे आणि बऱ्यापैकी क्लिअर दिसतोय. आता आम्ही जवळपास किती किलोमीटर 40 किलोमीटर अंतर पार केलंय. साधारण 1 तास झाला असेल आणि 1 तास झाला आहे का नाही माहिती. पाऊण तास झाला असेल. पाऊण 1 तास झाला असेल. तर आम्ही निघालो आहे आणि आता अजून तेलंगणामध्येच आहे. आणि तेलंगणा आणि महाराष्ट्राचे जर आपण रस्त्याची कंपॅरिझन केली तर फारसा काही फरक नाही आहे. पण आपण आता कर्नाटकमध्ये जेव्हा शिरू, कर्नाटकला यायला अजून जवळपास 60 ते 70 किलोमीटर आहे. आता हे रस्ते बऱ्यापैकी चांगले आहेत आणि हायवेज तेलंगणात खरंच चांगले आहेत. आणि जो रस्ता आपल्याला थोडासा खराब लागला तो पण तिथे कन्स्ट्रक्शन म्हणजे रस्ता अजून बनतो आहे. तिथे फ्लायओव्हरचे कामं सुरू आहेत. तेवढाच रस्ता खराब आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3 राज्यांचे 3 प्रकारचे वेगळे रस्ते दिसणार आहेत. तर आत्ता जो तुम्ही बघितला आणि बघता आहात तो आहे तेलंगणामधला. थोड्या वेळाने जो येईल तो असेल कर्नाटकातला आणि जिथे खड्डे सुरू होतील तो असेल महाराष्ट्रातला. तर असे 3 प्रकारचे 3 वेगळे रस्ते तुम्हाला दिसायला मिळतील आणि त्याच्यातला फरकसुद्धा तुम्ही बघाल. म्हणजे महाराष्ट्राला प्रगतीची म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची, रोड इन्फ्रास्ट्रक्चरची किती गरज आहे ना याचं तुम्हाला एक अंदाज येईल. व्हॉट इज दिस गाय डुईंग? ते पूर्वी एक डिस्कवरीवर शो यायचा अबाउट हे वेगवेगळे ट्रक ड्रायव्हर्स असायचे आणि त्यांना चॅलेंजेस दिले जायचे एका ठिकाणून दुसरीकडे जायला आणि सामान म्हणजे हे करायला, ट्रान्सपोर्टच्या गाड्या चालवायला वगैरे. आणि मग ते चालवायचे, त्यांची जर्नी दाखवायचे आणि कोण पहिल्यांदा पोहोचतं, कोणाची स्ट्रॅटेजी सगळ्यात चांगली, कोण खूप सेफ जातं वगैरे. मग असं सगळं ते इव्हॅल्युएट करायचे. तर तो शो एक खूप भारी होता आणि मला फार जास्त आवडायचा. काही शोज फार चांगले होते. आय थिंक डिस्कवरीवर होता का कशावर होता मला आठवत नाही आहे तो शो, पण भारी होता. हा फर्स्ट टोल नाका लागला. हा आत्ता जो गेला हा तेलंगणामधला पहिला टोल नाका होता. असे माझ्यामध्ये सोलापूरला जाऊपर्यंत 5 टोल नाके लागतात. तर त्यातल्यापैकी हा पहिला होता. एक अजून आहे माझ्यामध्ये तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये 1 आहे आणि महाराष्ट्रात 2 आहेत का 3 आहेत असं काहीतरी आहे. सो लेट्स सी. कारण आपण एंड टू एंड म्हणजे अगदी पंढरपूरपर्यंत टोल रोड आहे. मध्ये फक्त 1-2 ठिकाणी जो आहे सिंगल रोड आहे. तो आता पॅच किती असेल जवळपास 25-30 किलोमीटरचा. बाकी पूर्ण 4 लेन हायवेज आहे. त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे एंड टू एंड टोल रोड आहे. तर बघूया आपण किती टोल लागतात शेवटपर्यंत. मुंबई 607, बसव कल्याण 92, जहिराबाद 13, सोलापूर जवळपास 200 किलोमीटर असेल इकडनं. कर्नाटकामध्ये आपलं स्वागत आहे. हे लागलं कर्नाटक. अण्णा कुठं चालू राहिले तुम्ही 2 व्हीलर? त्याला ते साईडचे मिरर्स पण नाही आहेत. MH15 आणि इथे
अशा पद्धतीने आम्हाला एक स्कॉर्पिओ एन दिसली आहे, जी सुद्धा MH15 आहे, नाशिकचीच गाडी आहे. वा, हैदराबादहून महाराष्ट्रात जाताना ही मी MH15ची पहिली गाडी बघतोय, म्हणजे क्या बात आहे. तर मगा जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तेलंगणाचा रस्ता दाखवला, तसंच हा आहे कर्नाटकाचा रस्ता. बघा रस्ते कसे आहेत. आता काही वेळातच जवळपास 1 तास सव्वा तासात आपण महाराष्ट्रात एंटर करू, तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राचाही रस्ता दाखवतो. तर आता मी महाराष्ट्रामध्ये एंटर केला आहे. जस्ट मागे महाराष्ट्राचं वेलकम टू महाराष्ट्र म्हणून बोर्ड गेला, तो काय रेकॉर्ड करता नाही आला. आणि आता आपण आहोत सध्या सोलापूर हायवेवर. तर लेट्स सी, आता अजून एक महाराष्ट्रात एंटर केल्यावर टोल गेट आहे, तर बघू आता तिथे किती टोल आहे आणि रस्त्याची कंडिशन कशी आहे मेन म्हणजे. तर अरे बापरे, एक मिनटं आहे बघा, जर तुम्हाला दिसत असेल आपण तुम्हाला रस्ते दाखवतो. हे बघा, दीज आर द काइंड ऑफ रोड्स दॅट वी आर पेईंग फॉर. आणि हा असा रस्ता आहे आणि त्याच्या समोर टोल गेट आहे. सो काय बोलावं आता. हे आला आहे महाराष्ट्राचं पहिलं टोलगेट आहे. आता इथे बघू आपण किती आहे, किती लागतं. 2-3 गेट माझ्या मते बंदच आहेत, एकच गेट सुरू आहे आणि त्या गेटमधनं आपण जाऊ. ठीक आहे, लेट्स सी. महाराष्ट्रात जरा चांगला रस्ता बघितलाय आता आम्ही, त्यातल्या त्यात. आणि जो हा रस्ता महाराष्ट्रात बघून जो आनंद झालेला आहे, बापरे. काय वाटतं किती दिवस टिकेल हा रस्ता आता? 2 दिवस. येताना सापडेल ना हा रस्ता? खड्डे पडलेले असते. हे बा, आले जरा झाले सुरू. एक थोडा काय, एक उजव्या हाताला आता एक किल्ला दिसत असेल. तर आपण आता नळदुर्गमध्ये आहोत आणि तेच ह्या किल्ल्याचं नाव सुद्धा आहे नळदुर्ग. तर नळदुर्ग हा किल्ला नळ राजा म्हणून होता. तर चालुक्य डायनॅस्टी, जर तुम्ही हिस्ट्री माहिती असेल तुम्हाला, हिस्ट्रीमध्ये कधी तर वाचला असेल, तर चालुक्य डायनॅस्टीमध्ये नळ राजा म्हणून एक होता. तर त्या नळ राजांनी बांधलेला हा किल्ला आहे. आणि हा किल्ला जवळपास 1000 म्हणजे 800 ते 1000 वर्ष जुना आहे. तर तो आत्तापर्यंत म्हणजे हैदराबादची जी आदिलशाही होती, म्हणजे 1900 काहीतरी पर्यंत, 1948 माझ्यामध्ये, तर तो हैदराबादच्या ताब्यात होता. आणि त्याच्यानंतर मग तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये आला आहे. तर आता आम्ही आलो आहे सोलापूरच्या थोडंसं पुढे. तर इथे नाश्त्याला थांबलो आहे. आमचा फर्स्ट ब्रेक झाला आहे. आता काय पंढरपूर 1 तास बाकी आहे इकडनं. सो हार्डली 60 किलोमीटर्स, 50-60 किलोमीटर्स. तर आता बघू, थोडं थालीपीठ आणि धपाटे आणि मिसळ खायला घेतली आहे इकडची. म्हटलं बघू कशी आहे काय. लेट्स सी, आता ऑर्डर दिली आहे, येईल. तर ही आली आहे मिसळ. इकडच्या मिसळमध्ये फरसाण आहे थोडासा, पण ठीक आहे, बऱ्यापैकी छान वाटते. आणि हे धपाटा मागवलेला, याच्यासोबत ठेचा आणि दही. तर बघूया आता टेस्ट कशी आहे. तर आत्ता आपण निघालो आहे, आपला नाश्ता वगैरे झाला आणि आता आपण वी आर ऑन द वे बॅक टू पंढरपूर. तर आता इकडनं 1 तास दाखवता आहे. तर लेट्स सी, आय थिंक अराउंड काहीतरी 50-60 किलोमीटर आहे. तर बघूयात, 1 तास दाखवत आहे. चला पोहोचून भेटतो. आता आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहे पंढरपूरला. तर ही तुम्ही बघत आहात की भीमा नदी आहे, ज्याला चंद्रभागा सुद्धा म्हटलं जातं. आता ह्याला चंद्रभागा का म्हणतात? कारण पंढरपूर शहरामध्ये जर तुम्ही गुगल मॅप्समध्ये बघाल तर पंढरपूर शहरातनं जेव्हा ही भीमा नदी वाहते तर पंढरपूर शहरात तिचा आकार चंद्रकोरेसारखा होतो, म्हणून तिला चंद्रभागा म्हटलं जातं. तर ही आत्ता आपण जी नदी बघितली ती चंद्रभागा. आणि आता जर तुम्ही समोर बघाल तर आपण ऑलमोस्ट पंढरपूर सिटीमध्ये एंटर केला आहे.